नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गती सॉन्ग क्लासेस बाय प्रदीप वाघ या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप 8th स्कॉलरशिपचं लेक्चर नंबर 5 बघत आहोत। आपल्या अर्जुना बॅच मध्ये सुरू असलेलं 8th स्कॉलरशिपच्या चॅप्टर नंबर 5 आहे नंबर लाईन। आता हे नंबर लाईन मध्ये नंबर लाईनचे क्वेश्चन कसे येतात आणि नंबर लाईनवर आधारित क्वेश्चन कसे विचारले जातात त्यांचा अभ्यास याच्यामध्ये आपण करणार आहोत। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला, या ठिकाणी काय आहे की आपण नंबर लाईन काय असते ते शिकणार आहोत आणि त्याच्यावरचे क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत। हे आजचं आपलं टार्गेट आहे। ठीक आहे, आजचं लेक्चर आपलं खूप लहान होणार आहे ॲज कम्पेअर टू द अदर लेक्चर्स, कारण नंबर लाईनवर जास्त क्वेश्चन्स विचारले जात नाही। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर नंबर लाईन म्हणजे काय बघा। तुम्ही नंबर लाईन म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही 6 ला होते तर त्यावेळेस इंटिजर चॅप्टर शिकले होते। ठीक आहे, किंवा पॉझिटिव्ह इंटिजर निगेटिव्ह इंटिजर त्या ठिकाणी तुम्ही शिकले होते, त्या ठिकाणी नंबर लाईनचा यूज तुम्ही केला होता। स्टँडर्ड 5 ला असताना सुद्धा तुम्ही नंबर लाईन शिकले होते। नंबर लाईनवर आपण नंबर लाईन कशी असते की ज्या ठिकाणी नंबर शो केले जातात। या ठिकाणी सपोज आपला हे 0 आहे, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6। ओके, इन दिस वे आपण राईट साइडला आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स घ्यायचो। काय घ्यायचो? पॉझिटिव्ह इंटिजर्स। आणि इकडे काय घ्यायचो आपण? निगेटिव्ह इंटिजर्स। -1, -2, सपोज इकडं -3, इकडं -5, इकडं -6 अँड सो ऑन। ही काय आहे? नंबर लाईन आहे। आता जर तुम्ही विचार केला तर या नंबर लाईनवर इथं मध्ये काय आहे? 0 आहे। काय आहे? 0। आणि मग या ठिकाणी 0 पासून दोन साइड्स आपल्याला बघायला मिळतात। एक कोणती? ही इकडची जी साइड आहे हिला काय बोलतो आपण? राईट साइड, म्हणजे उजवी बाजू। काय बोलतो? उजवी बाजू। ठीक आहे, आणि इकडची जी साइड आहे हिला काय बोलतो आपण? डावी बाजू। काय बोलतो? डावी बाजू। हे बघा, 0 ची उजवी बाजू, 0 ची डावी बाजू, लेफ्ट साइड। ठीक आहे, हा लक्षात काय ठेवायचं की लेफ्ट साइडला सगळे काय असतात? निगेटिव्ह नंबर असतात। काय असतात? निगेटिव्ह नंबर्स असतात। हा, आणि हा 0 आहे बघा, हा 0 आहे। 0 च्या राईट साइडला सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात। काय असतात? पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात। ठीक आहे, मग आपण पाहिलं इकडं लेफ्ट साइडला काय आहे आपलं? निगेटिव्ह इंटिजर्स। 0 च्या राईट साइडला काय असतील? पॉझिटिव्ह इंटिजर्स। ओके, या पद्धतीने ही नंबर लाईन आहे। हे एरो काय शो करतात? या एरोचा अर्थ असा असतो की या ठिकाणी दोघी साइडला ही लाईन कंटिन्यू फॉरवर्ड होत आहे। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी नंबर्स येत आहेत। तर अशा पद्धतीने जी आपण लाईन ड्रॉ करतो आणि त्याच्यावर नंबर्स शो करतो, तर ह्या लाईनला आपण नंबर लाईन असं बोलतो। एवढं तुम्हाला अगोदरच माहित असेल। ठीक आहे, तर चला याच्यावरचे क्वेश्चन्स काय असतील ते बघूया। बघा, हा आपला आहे क्वेश्चन नंबर 1। क्वेश्चन नंबर 1 काय आहे नीट बघा। सम पॉइंट्स काय सांगितलं इथं? सम पॉइंट्स, सम पेयर्स, सॉरी पॉइंट्स नाही, सम पेयर्स। पेयर्स कशाच्या? पॉइंटच्या। सम पेयर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो, द कोऑर्डिनेट्स ऑफ वन ऑफ द पेयर आर नॉट अपोजिट नंबर, फाइंड दॅट पेयर। ठीक आहे, काय सांगितलेलं आहे की कोऑर्डिनेट म्हणजे काय असतात? निर्देशक। बघा या ठिकाणी हा -1 आहे। ठीक आहे, हा -1 आहे, हा कोऑर्डिनेट आहे। -4/5 कोऑर्डिनेट आहे, -3/5 कोऑर्डिनेट आहे। ठीक आहे, हे सगळे काय आहेत? कोऑर्डिनेट्स आहेत। आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? नॉट अपोजिट पे नंबर, नॉट अपोजिट नंबर, द कोऑर्डिनेट ऑफ वन ऑफ द पेयर आर नॉट अपोजिट नंबर। अपोजिट नंबर नको असायला पाहिजे अशी पेयर कोणती आहे? ती पेयर फाइंड करायला लावलेली आहे। मग बघा कसं फाइंड करणार आपण। बघा जरा विचार करा, हा काय? ए, एल। इथं आपण ऑप्शन मधून जाऊ। ए कुठे आहे? इथं। ओके, म्हणजे 0 पासून एका युनिट वर काय आहे? ए आहे। ठीक आहे, आणि 0 पासून एका युनिट वर काय आहे? एल आहे। म्हणजे जेवढ्या अंतरावर ए आहे तेवढ्याच अंतरावर काय आहे? एल आहे। म्हणजे हे काय आहेत? अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध। अपोजिटचा अर्थ काय असतो? अपोजिटचा अर्थ असतो विरुद्ध। दोघी बाजूंना जर पाहिलं आपण तर 0 च्या अपोजिट एल आहे आणि 0 च्या इकडच्या साइडला ओ च्या
लेफ्ट साइडला ए आहे आणि सारख्या अंतरावर आहे म्हणून ही अपोजिट पेअर आहे. ठीक आहे, आपल्याला नॉट अपोजिट पेअर विचारलेली. काय नॉट अपोजिट पेअर म्हणजे हे आन्सर राहणार का आपलं? नाही. ठीक आहे, ही अपोजिट पेअर आहे पण आपल्याला नॉट अपोजिट पेअर विचारलेली आहे ना, नॉट अपोजिट नंबर विचारलेला आहे. तर पेअर मग आता या ठिकाणी दुसरी पेअर पाहिली आपण एस आणि डी. काय पाहिलं? एस आणि डी. एस बघू बरं कुठे आहे बघा. आता मी हे याला रब करतो. ठीक आहे, एस बघू बरं आता कुठे आपल्याला यस दिसेल. हा बघा, हा यस दिसला. यस याला जर तुम्ही पाहिलं तर हा यस आहे आणि इकडच्या बाजूला काय दाखवलेला डी, हा आहे डी. चला बरं, हा ओच्या किती युनिट नंतर आहे? 1 2 3 4 असं काउंट करून घ्यायचं. ठीक आहे, इकडनं 1 2 3 आणि 4 दोघी साईडला सेम युनिटवर आहे म्हणून ही पण काय आहे? अपोजिट पेअर आहे. ही पण अपोजिट पेअर आहे, ही पण अपोजिट पेअर आहे. ओके, टी आणि ई जर पाहिलं आपण, समजा काय पाहिलं आपण? टी आणि ई. टी कुठे आहे आपला? हा टी. आणि ई कुठे आहे आपला? हा इकडे ई. ठीक आहे, मग हे सुद्धा काय आहेत बघा? अपोजिट पेअरला आहे. कारण बघा 5/5 जर केला तर याचा आन्सर काय येतं? 1. म्हणजे हा पण 1 ला आहे आणि हा इकडे -1 ला आहे. म्हणजे सारख्या अंतरावर आहेत, दोघी अपोजिट साईडला सेम डिस्टन्सवर आहेत. ठीक आहे, म्हणून ही पण आहे. ठीक आहे, पण एन आणि डी बघा बरं, एन आणि डी. मग आता एन आणि डी बघू आपण. हा एन कुठे आहे आपला? हा बघा, हा एन. आणि डी कुठे? हा इकडं बघा. इकडं 3/5 आहे, इकडं -4/5 आहे. सारख्या डिस्टन्सवर आहेत का? नाही. तुम्ही असं जरी मोजलं तरी चालेल बघा. 1 2 आणि 3 हा थर्ड प्लेसला आहे असं समजा. 1 2 आणि एन विचारले ना आपल्याला इथून सॉरी 1 2 3 आणि 4. ठीक आहे, अपोजिट साइडला तर आहेत पण सेम डिस्टन्सवर नाही आहेत. ठीक आहे, म्हणून ही पेअर चुकीची आहे आणि आपल्याला चुकीचीच पेअर विचारलेली होती. नॉट अपोजिट नंबर्स वाली पेअर विचारली होती. म्हणजे आपला आन्सर काय असेल? आपला आन्सर असेल एन अँड डी. काय असेल? एन अँड डी. चला नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी? बघा या ठिकाणी एक नंबर लाईन तुम्हाला दाखवली गेलेली आहे आणि या नंबर लाईनवर बघा या ठिकाणी तुम्हाला काय दाखवलं गेलेलं आहे? नंबर लाईन दाखवलं गेलेलं आहे. ह्या नंबर लाईनवर पॉइंट जो बी आहे, पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय आहे तो बघा. पॉइंट बी काय आहे? इथं आहे बघा. हा काय? -1/5. तर हा काय असेल? हा असेल -2/5 असेल. काय असेल? -2/5. मग आन्सर मध्ये आपल्याला दिसतंय का? राईट, -2/5 इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा बघा, व्हॉट इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन? डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे पॉइंट मध्ये आन्सर काढायचं. ठीक आहे, ऑफ गिव्हन रॅशनल नंबर. आता गिव्हन रॅशनल म्हणजे रॅशनल नंबर काय दिलेला आपल्याला? 27/99. बट 27/99 ला कसं डिवाइड करतो? मग तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो या ठिकाणी. ठीक आहे, बघा या ठिकाणी तुम्ही काय करता? या पद्धतीने इथं 27 लिहिणार आणि इथं लिहिणार 99. ठीक आहे, मग आता आपल्याला 99 चा टेबल माहिती असतो का? नाही. मग याला डिवाइड करून घ्यायचं वाटलं असतं ना. थांबा, आपण एक काम करू. हा जो 27/99 असं आहे, याला 3 ने डिवाइड होतं ना. 3 ने डिवाइड करून याला छोटा नंबर बनवून घेऊ आपण. हो, 3 9 चा 27, 3 3 चा 9, 3 3 चा 9. ठीक आहे, अजून डिवाइड होतंय बघा. कशाने होतंय बघा? 3 3 चा 9, 3 1 चा 3, 3 1 चा 3. ठीक आहे, म्हणजे वरती काय आला? 3, खाली काय आला? 11. याचा अर्थ काय करायचं आपल्याला? या 3 ला 11 ने डिवाइड करू. बघा आयडिया कशी करायची? डायरेक्ट 27 ला 99 ने डिवाइड करता आलं असतं, पण 99 चा टेबल आपल्याला बनवावा लागला असता. मग आपण काय करतोय? 27/99 ला ना छोट्या छोट्या नंबरने डिवाइड करून त्याला रिड्यूस करून घेतोय. रिड्यूस म्हणजे काय? त्याला लहान स्वरूपामध्ये आणतोय. आता हा लहान स्वरूपामध्ये आणला की खाली 11 येतो आणि जर 11 आला तर 11चा टेबल येतो तुम्हाला. मग 11चा पाढा आपण बोलताना 11च्या पायात 0 येतो, 3 येतो का? नाही. मग इथं काय घेतो आपण? 0. मग काय करावं लागतं? मग या ठिकाणी इथं येतो 11 0 चा 0. मग हा 3 खाली आला. आता इथं काय देतो आपण? पॉइंट. मग आता पॉइंट दिल्यानंतर इथं काय घेता येतो? 0. मग 11 2 चा 11 2 22. ठीक आहे, किती उरले राजा? 8. ठीक आहे, किती उरले? 8. याच्यावर काय ठेवलं आपण? 0. ठीक आहे, मग आता 11 7 चा 11 7 77.
किती उरले 3, परत काय ठेवला 0. बघा इथं जर तुम्ही विचार केला तर इथं काय येत होता, इथं काय येत होता, इथं 30 येत होता बरोबर, हा 30 आला, इथं परत काय आला 30, म्हणजे परत रिपीट तोच होतोय, म्हणजे इथं परत काय येईल 2 येणार, परत काय येईल 7 येणार, परत 2 येईल, परत 7 येईल, परत 2 येईल, परत 7, म्हणजे असं चालतच राहणार आहे. आणि मग ज्यावेळेस 3/11चं जे आन्सर आहे ते काय आलं 0.27272727 असं येतच जाईल. यालाच कसं लिहिलं जातं 0.27 आणि त्याच्यावर बार. मग हा ऑप्शन आहे का, बघा या ठिकाणी ऑप्शन आहे, या ठिकाणी ऑप्शन आहे बघा हा. याला मी कंटिन्यू करतो. 0.27 हे जे आन्सर आहे हे कसं आहे राईट आन्सर आहे. कसं आहे राईट आन्सर आहे. कळलं तुम्हाला, या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नेक्स्ट जाऊया. फ्रॉम द स्टेटमेंट गिव्हन बिलो विच स्टेटमेंट इज करेक्ट. यांच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते बघू. पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, ऑन द नंबर लाईन द रॅशनल नंबर 39/35 इज टू द लेफ्ट ऑफ 0. म्हणजे काय, नंबर लाईन वर हा समजा नंबर लाईन कशी असते तुम्हाला माहिती, ही काय नंबर लाईन, इकडे काय 0, इकडच्या साईडला ही कोणती साईड असते राईट साईड असते बरोबर ना, आणि ही कोणती साईड असते लेफ्ट साईड असते. कोणती साईड असते लेफ्ट. ही कोणती असते उजवी, ही कोणती असते डावी बाजू. ठीक आहे, मग डाव्या बाजूला कोणते नंबर्स असतात निगेटिव्ह नंबर्स असतात. कोणते असतात निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, कोणते नंबर्स असतात निगेटिव्ह म्हणजे मायनस वाले नंबर्स असतात. ठीक आहे, हा म्हणजे याला आपण मराठीत काय बोलतो ऋण संख्या असतात. आणि इकडे कोणते असतात पॉझिटिव्ह नंबर असतात. पॉझिटिव्ह म्हणजे काय असतात धनसंख्या असतात. मग तुम्ही जर पाहिलं तर इथं काय म्हटलं त्यांनी की 0च्या डाव्या बाजूला हा अंक राहील का, हा नंबर राहील का. हा नंबर कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे. कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे. ठीक आहे, मग हा नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर तो राईट साईडला असेल का लेफ्ट साईडला असेल, राईट साईडला असेल. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. आपल्याला कसं ओळखायला लावलेलं आहे बरोबर ओळखायला लावलेलं आहे, म्हणजे आपला हा ऑप्शन राहणार नाही. दुसरा बघा, ऑन द नंबर लाईन द नंबर -15/-19. बघा -15/-19. नीट विचार करा, मायनस मायनस काय होऊन जातो प्लस, म्हणजे 15/19 होऊन जाईल. हा नंबर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे परत हा काय होऊन जाईल पॉझिटिव्ह होऊन जाईल. काय होऊन जाईल पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह नंबर हा लेफ्ट साइड 0च्या लेफ्ट साइड मध्ये असतो का, पॉझिटिव्ह नंबर हा 0च्या लेफ्ट साइड मध्ये नसतो, हा राईट साइड मध्ये असतो. म्हणजे ऑप्शन बी कसं झालं इनकरेक्ट, म्हणजे करेक्ट नाही आहे. मग बघा, ऑन द नंबर लाईन द 4/5 इज लाईज टू द राईट ऑफ 0. नंबर लाईन वर 4/5 म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे हा, आणि हा पॉझिटिव्ह नंबर कुठे आहे 0च्या राईट साइड मध्ये असेल का, यस, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. खाली बघू बरं, -8/3 and 3/7 लाईज ऍट द सेम साइड ऑफ द 0. नाही, हे चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कळलं तुम्हाला, किती सोपे सोपे प्रश्न. थोडस क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा, तुम्हाला आरामात आन्सर येईल, टेन्शन घ्यायचं नाही. विच रॅशनल नंबर इज बिटवीन. बघा पुढचा प्रश्न काय, विच रॅशनल नंबर इज बिटवीन -0.18 and -0.19. इथं काय विचारलेलं माहिती का तुम्हाला, की म्हणे -0.18 आणि -0.19 यांच्या मधला नंबर कोणता आहे म्हणे. बरोबर, याच्यातला नंबर विचारलेला आहे 0.18. हा म्हणजे हा 180 असं लिहिलं तरी चालेल बरोबर. आणि याला आपण कसं लिहून घेऊ, याला लिहून घेऊ आपण -0.190. ठीक आहे, जर विचार केला की यांच्यामध्ये कोणता नंबर येईल बरोबर. आता आपल्याला माहिती आहे यांच्या मधला नंबर विचारलेला आहे, म्हणजे हा 187 कुठे येईल बघा. हा -18 म्हणजे जर आपण नंबर लाईन शो केली समजा, ही अशी नंबर लाईन, या नंबर लाईन वर समजा इकडं -180 आहे समजा. हा -18 इथं 0 लिहिला ना तरी चालेल. 18 ला 180 करून घेऊ आपण, आणि इथं 190 करून घेऊ. हा मग इकडून सुरुवात केलं तर हा काय होईल, जसं आपण -1 -2 -3 मोठ्या संख्येकडे जातो की नाही, तसं इथं काय करणार
समजा हा एक मिनिट, इथं मी केला -181 हा मायनस 182 असा जाईल तो, म्हणजे तो वाढत वाढत जाईल की नाही. मग आता इकडं काय समजा, इथं समजा हा मायनस एक मिनिट, इथं मी हे विसरलो, समजा हा 0.180 आहे, ठीक आहे, मायनस इकडे समजा 0 आहे कुठेतरी, इकडच्या साईडला हा वाढत जाईल बघा, -0.181 इकडे लगेच -0.182 असा वाढत वाढत जाईल की नाही. इकडं 181 182 183 184, मग समजा इकडे कुठेतरी काय असेल, -0.187 असेल की नाही, हा बरोबर. जर 190 चा विचार केला, समजा हा शेवटचा अंक कोणता आहे, -190, ठीक आहे. आता हा तर मध्ये येतोय, म्हणजे आपला आन्सर सापडून गेलं की हे आन्सर राहील असं. याचा चेक करून बघू बरं, हा काय -192 -192 कुठे येईल, एक मिनिट, -192 कुठे येईल, याच्या इकडच्या बाजूला चालला जाईल ना. आणि आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे, की आपल्याला सांगितलेलं आहे की बाळांनो म्हणे तुम्ही फक्त हा नंबर आणि हा नंबर याच्यामधला अंक सांगा, ठीक आहे. हा 198 म्हणजे 190च्या इकडच्या बाजूला येऊन जाईल, तो पाहिजे का नाही, या दोघांमधला पाहिजे, तो तिकडच्या बाजूला चालला गेला लेफ्ट साईडला. 180 फक्त तोच पाहिजे का नाही, त्यांच्या मधला पाहिजे, बिटवीन विचारले ना, बिटवीन म्हणजे दोघांच्या मधला. आणि 190 हा पण येणार नाही, मग मधला कोणता येईल, -187 हा नंबर येईल. कळलं तुम्हाला, ओके. तर बघा या पद्धतीने आज कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात यांचा फॉर्मॅट तुम्हाला समजण्यासाठी नंबर लाईन हा छोटासा टॉपिक होता, तो सुद्धा आजच्या लेक्चर मध्ये आपला कंप्लीट झालेला आहे. या पद्धतीचेच क्वेश्चन स्कॉलरशिपला विचारले गेलेले आहेत, असेच प्रश्न विचारले जातील, आणि म्हणून अशा प्रश्नांचा सराव करा, ठीक आहे. आता तुमच्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी होमवर्क मी या लेक्चर मध्ये देणार आहे, आणि हा होमवर्क बघून घ्या. तर हा होमवर्क प्रत्येकाने स्क्रीनशॉट घेऊन घ्या मोबाईल मध्ये, आणि हा होमवर्क तुम्ही नोटबुक वर सॉल्व्ह करायचा आहे. बघा, कोऑर्डिनेट ऑफ विच पॉइंट इज +1/7, म्हणजे 1/7 जो आहे ना, हा कोऑर्डिनेट दाखवणारा पॉइंट कोणता, म्हणजे कोणता अक्षर हा पॉइंट दाखवतो आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए, म्हणजे ए चा कोऑर्डिनेट काय आहे, ए चा कोऑर्डिनेट काय आहे. बघा तिथं दिसतोय, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, ओळखायचा आहे, ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन सी अँड डी अँड डिस्टन्स बिटवीन एल अँड एम, राईट विच डिस्टन्स इज ग्रेटर. आता या दोन पॉइंट मधला डिस्टन्स मोजायचं, या दोन पॉइंट मधला डिस्टन्स मोजायचं, आणि कोणतं डिस्टन्स सगळ्यात मोठं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, फाइंड द पेअर ऑफ पॉइंट्स सच दॅट द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट्स आर अपोजिट नंबर्स. फाइंड द पेअर ऑफ पॉइंट्स, म्हणजे जसं आपण तो अपोजिट नंबरचा प्रश्न घेतला होता ना, सेम त्या टाइपचा हा प्रश्न आहे, ठीक आहे. आता अशा पद्धतीने तुमचा आजचा होमवर्क देखील कंप्लीट, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घेतलेले असतील, सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतले असतील, सगळ्यांनी होमवर्क करायचा, ठीक आहे. आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये, तोपर्यंत इथं थांबूया. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास करत राहा, ठीक आहे, ओके, बाय.